नमस्कार मित्रांनो, मी रुपेश जाधव घेऊन आलो तुम्हाला यावेळी जगातल्या सगळ्यात जुन्या अशा शहरामध्ये, ज्याचं नाव आहे वाराणसी. गंगा नदीला भेटणाऱ्या वरुण आणि असी या नद्यांच्या नावावरून या शहराचं नाव पडलंय, ते म्हणजे वाराणसी. आणि या सिरीजमध्ये आपण एक्सपिरियन्स करूया इथल्या जागेची खरी मजा. तीन है। हाँ, यहाँ भी आते हैं, अयोध्या में भी एयरपोर्ट है ना। जैसे जो लोग बनारस होकर अयोध्या जाना चाहते हैं तो पहले यहाँ आते हैं। अच्छा. पहले काशी विश्वनाथ जी, गंगा जी का स्नान करते हैं, दर्शन करते हैं, भैरव जी का दर्शन करते हैं। अच्छा. उसके बाद तब वंदे भारत भी है यहाँ से। बनारस यहाँ से जबकि 27-26 किलोमीटर दूर है, खाली नहीं था। ऐसा हाल अयोध्या का भी. आपण सकाळी ऑलमोस्ट 7:30 वाजता मुंबईवरून निघालो होतो आणि ऑलमोस्ट 1.5 ते 2 तासामध्ये आपण पोहोचलोय आता वाराणसीमध्ये. इथे आपण राहणार आहोत पुढचे 2 ते 3 दिवस आणि एक्सप्लोअर करणार आहोत तिकडचे वेगवेगळे घाट, तिकडची मंदिरं आणि अजून काही गमतीदार गोष्टी. आपण आता ॲक्च्युली आपण ज्या कॅबवरून चाललो ना, आपल्या कॅबचं जे ड्रायव्हर भाऊ आहेत ते खूप मस्त आहेत, माहिती देतात तिकडची आपली मस्तपैकी. आणि आपण त्यांना विचारूया की वाराणसीमध्ये जर आपण येत असू तर आपण इथे काय काय गोष्टी मिस नाही केल्या पाहिजेत. तर ते आपल्याला तर सांगतील की आपण इथे काय काय बघितलं पाहिजे. तो जैसे मैंने आपको पूछा ना कि वाराणसी अगर कोई आता है तो बेसिकली यहाँ पे कौन सी सारी चीज़ें ट्राई करनी चाहिए. जी हाँ सर, वाराणसी में आइए अगर आप, तो पहले तो यहाँ काशी विश्वनाथ जी का दर्शन करने से पहले काल भैरव जी का दर्शन कीजिए, क्योंकि यहाँ के वो कोतवाल एक तरह से जो सेनापति होते हैं वो माने जाते हैं. उसके बाद काशी विश्वनाथ जी का दर्शन कीजिए, गंगा आरती देखिए जो कि बहुत भव्य आरती होती है. अब खाने पीने की चीज़ें जो है, बनारस का चाट, बनारस की कचौड़ी, बनारस की जलेबी, बनारसी पान, ये सब फेमस है. आप यहाँ आकर ये ज़रूर चीज़ें लीजिए. बनारस की लस्सी लीजिए, हर जगह से अलग आपको स्वाद मिलेगा, बहुत बेहतरीन मिलेगा. आपको याद रहेगा कि नहीं बनारस में गए थे तो कुछ खाए थे. जी धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. आपण ज्या हॉटेलमध्ये आता स्टे केलं आहे ना, त्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमधून आपल्याला एक व्ह्यू दिसतोय वाराणसी शहराचा. खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत, बंगलोज आहेत आणि आपण आता उभे आहोत आपल्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये, जे टॉप फ्लोअरला आहे. सकाळी ॲक्च्युली लवकर निघून आपण काय असं ब्रेकफास्ट वगैरे केला नव्हता, तर खूप भूक लागली होती. तर तो हॉटेलमध्ये आल्यावरती आपण पहिल्यांदा ब्रेकफास्ट करतो आहे. दुपारचं अराउंड 11-11:30 झालेत आणि ब्रेकफास्टमध्ये मी मागवलं आहे पनीर पराठा. हा आहे आपला वाराणसीमधला 2 ते 3 दिवसांचा निवारा. हॉटेलला ते बाल्कनी नाही आहे, पण हा असा एक व्ह्यू दिसतो आपल्याला, एक नॉर्मल लोकल रेसिडेन्सी आहे आणि आजूबाजूला घरे आहेत सगळे आणि एक टेबल दिला आहे, चेअर्स आहेत, पाणी देतात ते रोज. आपण सगळे चहा कॉफी वगैरे पण बनवू शकतो. आणि ते सामान ठेवायला त्यांनी एक कपाट दिलं आहे. तो ये है मेरा दोस्त मोहम्मद फैयाज उर्फ फैज़ योर रहमान, जो काफ़ी अच्छी कविताएं वगैरह करता है और वो अपनी कविताएं अपने को कभी सुनाएगा अपनी इस जर्नी में. आपण आता वाराणसीमधल्या ना एका अशा स्पॉटवरती आलो की तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल एक रेल्वेचं इंजिन, आणि रेल्वेच्या इंजिनवरून तुम्हाला समजेल की आपण आता कुठे आहोत. तर आपण आहोत बनारसच्या स्टेशनवरती. सो हे इकडचं ॲक्च्युली महत्त्वाचं स्टेशन आहे, पण आपल्या ज्या बाहेरच्या लॉंग रूटच्या गाड्या असतात ना, त्या इथे मोस्टली नाही थांबत. त्या थांबतात वाराणसी कॅम्प म्हणून एक स्टेशन आहे तिकडे, पण युजली मे बी पॅसेंजर किंवा काही जे एक्सप्रेस आहेत त्याकडे थांबत असतील. आणि स्टेशन बघायला गेलं तर खूप छान बनवलं आहे, मस्त वाटतं.
स्टेशनच्या आम्ही आता दुसऱ्या बाजूला आलो आहे आणि इकडे आपल्याला एक मस्तपैकी ना असं एक रेस्टॉरंट बघायला मिळतं आहे. ट्रेनचा त्याने डब्बा सेटअपमध्ये ठेवला आहे आणि आतमध्ये एक छोटं रेस्टॉरंट. मे बी तुम्हाला एक क्विक काही स्नॅक खायचं असेल तर एक मस्त जागा आहे इकडची. इकडे आता रात्रीचं असं राऊंड मारायला निघालो आणि वाराणसी म्हटलं की आपल्याला वाटतं की छोटं शहर आहे बरोबर, पण तुम्हाला ना इकडे खूप मोठी बिल्डिंग बिल्डिंग बघायला मिळेल. इकडे 15 माळचा मस्त एक टॉवर दिसतो आपल्याला समोर. हे बघा एक मंदिर आहे इकडे ब्रह्मदेवाचं आणि त्याच्या बाजूला इकडे एक 15 माळ्याचा टॉवर दिसतो आपल्याला. सो वाराणसी पण सुधारतं आणि खूप डेव्हलप होत आहे. हे जो लीलाराम डोसावाला आहे ना, इकडे आता सध्या आम्ही मस्तपैकी यांचा एक मसाला डोसा ट्राय केला आहे आणि इंटरेस्टिंगली मसाला डोसामध्ये ते पनीर पण ॲड करतात. आणि मसाला डोसा खाल्ल्यानंतर आता आपण ट्राय करणार आहोत तिकडचा पिझ्झा अड्डा. एक पिझ्झा ऑर्डर केला आहे, तो आपला बनतो तिथे.